विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आज का दिन, आजचा दिवस, विश्व शांती. आपले चॅनेल, आपले सर्व सद्व भक्त, आपण हरिपाठाचे अभंग, शास्त्रीयदृष्ट्या हरिपाठ अतिशय योग्य, अनमोल आहे. यानुसार आज आपण हरिपाठाचा दुसरा अभंग बघणार आहोत. चहुवेदी जान शाही शास्त्र कारण, 18ही पुराण हरीशी गाती. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो. एक हरी आत्मा जीव शिव सदा, वाया तू दर्गमा न घाली मन. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. आता याचा अर्थ, ज्ञानेश्वरीच्या माध्यमानं बऱ्याच विभूतींनी ही सेवा केलेली आहे. त्यांचं मत सांगितलं आहेच. पहिल्या ओळीमध्ये म्हणतात, चहुवेदी जान साई शास्त्री कारण, 18 पुराण हरीशी गाते. हरीचं जे निर्गुण जे रूप आहे, हे चारी वेद, 18 पुराण हरीचं गुणगान करत आहेत. आणि हे जे निसर्गाची निर्मिती झालेली आहे, त्या निसर्गाच्या निर्मितीमध्ये हरीचं महत्त्व आहे. आणि म्हणून ह्या हरीला जसं दही उसळल्यानंतर त्याच्या मंथनातून ताक बाजूला होतं आणि जसं लोणी तयार होतं, अगदी असंच हरिनामातून लोणी बाजूला होतं. जे योग्य आहे तेच मिळत असतं. आणि म्हणून वाया व्यर्थ जे आहे, ताक जे आहे ते बाजूला जातं. आता सध्या एकच हरीचा आत्मा आहे व तो जीव आणि शिव रूपानेही तोच आहे. हे जर खरं असलं तरी आपलं मन जे आहे, एक हरी आत्मा जीव शिव सबा, वाया तू दुर्गमा न घाली मन. वेळ हा जो आहे बहुमूल्य आहे. वाया वेळ आपण घालवायचा नाही. आणि न घालवता ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट चोहीकडे. ज्ञानदेव म्हणतात, हरीच्या पाठाने मला सर्वत्र हरी घनदाट सर्व ठिकाणी दिसतोय. आणि हे भूलोक वैकुंठच आहे. आता हा जो ज्ञानेश्वरीचा अर्थ आहे, हा सर्वांना आम्हाला माहीत असणाराच अर्थ आहे. आपण पाहणार आहोत ज्ञानेश्वरीचा शास्त्रीय अर्थ. आजच्या IT युगामध्ये, AI तंत्रज्ञानामध्ये, कलियुगाच्या उतरत्या काळामध्ये पाहत असताना हा हरिपाठ आपल्याला उपयोगी पडेल काय? तर जे 4 वेद आहेत, पुराण आहेत, हे सगळे लोक हर 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 प्रत्येक व्यक्ती ही हरिपाठ देवाच्या द्वारी क्षणभर, माणसाचं उर्वरित आयुष्य किती वेळाचं आहे माहीत नाही. तर जीवन विद्याचं एक मला ऐकण्यात आलं, माणूस संपत्ती प्राप्ती माझं म्हणण्यामध्ये बराच वेळ घालवतो, परंतु एखादी व्यक्ती मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नावाचा जो सातबाऱ्यावरती त्याचं नाव असतं, ते नाव काढून त्याचं नाव कंसात टाकलं जातं.
जसं की कंसासारखं आपलं आयुष्य होतं आणि म्हणून आपलं नाव कंसात गेलं आणि लगेच दुसऱ्या वारसाचं नाव लागतं. म्हणून हे जगाचा सातबाराचा मालक जो आहे तो हरी आहे, जो निसर्ग आहे. म्हणजे आपण जे आपलं म्हणतो, माझी संपत्ती म्हणतो, याचा वारसच वेगळा आहे. आणि म्हणूनच हरिपाठ, देवाचं ध्यान, आपल्याला जो देव आवडतो त्या देवाचं ध्यान सातत्यानं करणं. या ध्यानाबरोबरच शास्त्रीय अर्थ असा, हरिपाठ नियमितपणे आपलं ठरलेलं जे कामकाज आहे ते नियमितपणे अतिशय प्रामाणिकपणे स्वतःला न फसवता काम करणे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच मंथुरी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. जसं मंथनातून लोणी निघतं, मंथनातून अमृत निघतं, तसंच आपल्या नित्य चांगल्या रामनामाने, इष्टदेवतेच्या नावाने आपण नियमितपणा केला. नियमितपणे आपण सत्याचं नियमित सातत्यानं आपण कामकाज केलं. ते कामकाज करीत असताना प्रामाणिकपणाच्या जोरावर सातत्यानं वर्क इज वर्शिप, काम हेच देव आहे असं जर केलं, यातून वाईट जे आहेत त्या गोष्टी बाजूला जातील. दुसऱ्याला फसवणार नाही या पद्धतीनं आपण छान पद्धतीने जर काम केलं, तर एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा घाली म्हण. आपलं मन इतरत्र अन्य ठिकाणी वाया न घालवता, अन्य ठिकाणी म्हणजे आजच्या कालावधीमध्ये अन्य ठिकाणी म्हणजे काय, आपल्या समोर आता एक राक्षस दिलेला आहे. कोणता राक्षस? प्रत्येकाच्या समोर, जसं तुम्ही मोबाईल चांगल्या कामाला वापरता ठीक आहे, पण हा एक राक्षस आहे. सातत्यानं राक्षस आपण बरोबर खिशातून घेऊन हिंडत असतो आणि हाच राक्षस माणसाला त्याचं काम, प्रिय काम करू न देता अप्रिय कामामध्ये, विषय संगतीमध्ये, नको त्या वाईट गोष्टीमध्ये आपल्या सर्वांना, तरुण मुलं, तरुणी, वयस्क या सर्वांना अडकवून टाकतो आणि माणसाच्या आयुष्याची माती होते. त्याला जे पाहिजे ते मिळू शकत नाही आणि म्हणून त्यावेळी लिहिलेला हरिपाठ असा या ठिकाणी असा उपयोगी पडेल असं माझं मत आहे. मी एक सेवा हरिपाठाची हरीच्या भक्तीनं करायचं म्हणून, एक हरी आत्मा जीव शिव सर्व इथं आहे, तू वाया तू दुर्गमा न घाली मन. आपलं मन वाया, वाईट वृत्तीमध्ये, वाईट संगतीमध्ये, वाईट खाण्यामध्ये, वाईट व्यसनामध्ये, वाईट आहारामध्ये, वाईट विहारामध्ये, वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या व्यसनामध्ये घालू नये. आणि म्हणून ज्ञानदेव पाठ, हरी हा वैकुंठ, हरी हा वैकुंठ आहे. आणि वैकुंठ म्हणजे जो वैकुंठ हा कुठं कोण पाहिला नाही. वैकुंठ आपण जिथं राहतो तिथं वैकुंठ तयार करायचं आहे, तिथं स्वर्ग तयार करायचा आहे. सर्व माणसांना आपुलकीनं पाहायचं आहे, आपुलकीनं बघायचं आहे. आणि हेच ज्ञानदेवांना माहीत पाहिजे. ज्ञानदेव पाठ, हरी हा वैकुंठ. हरी आपल्या इष्ट देवाचे नामस्मरण, ईश्वर देवाचं चिंतन, इष्ट देवाचं सातत्यानं स्मरण, म्हणजे सातत्यानं नियमितपणे चांगलं काम, चांगल्यासाठी काम, प्रगतीसाठी काम, पैसे मिळवण्यासाठी काम आपण केलो, पैसा नाही मिळत. पैसा मिळवण्यासाठी, चांगलं धन मिळण्यासाठी, चांगली गुणवत्ता आपण देणार असू, तर आपल्याला जे काय आहे ते मिळू शकेल. आणि असं असेल, भरला घनदाट हरी दिसे. आणि मग हे जर करत असेल, तर भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की प्रत्येक जीव हा हरीचा अंश आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, प्रत्येक 84 लक्ष जे जीव आहेत त्या जीवामध्ये मी आहे. आणि प्रत्येक जीव हा हरीचा अंश आहे, श्रीकृष्णाचा अंश आहे, श्रीरामाचा अंश आहे, अल्लाचा अंश आहे, येशूचा अंश आहे. सर्व जे देव
गौतम बुद्धांचा अंश आहे, महावीरांचा अंश आहे. सर्व जे देवगण आपण जे जे आपापले देव मानतो, हे आपले धर्म आहेत. वेगवेगळे धर्मातले वेगळे लोक मानतात, पण सर्वांसाठी एकच हरी आहे. आणि त्या हरी जो देव गॉड म्हणतो, तो प्रत्येकामध्ये आहे. आणि हे सर्वत्र व्यापलेलं आहे, सर्व ठिकाणी व्यापलेलं आहे, सर्व ठिकाणी भरलेला घनदाट सर्व ठिकाणी हरी आहे, जो तो देवच आहे. प्रत्येक माणसामध्ये ममत्व सोडलं, प्रत्येक माणसातील महत्व मी माझं हे जर सोडलं, प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये, प्रत्येकाच्या चरणामध्ये, प्रत्येकाच्या हातामध्ये देव आहे. पण त्याच्यातल्या वाईट संगती सुटल्या पाहिजेत. या वाईट संगती सुटाव्या, हेच याच्यामध्ये आहे. आणि हेच चारी वेदामध्ये, 18 पुराणामध्ये सर्व असंच सांगितलेलं आहे की वाईट दुर्संगती, दुर्गती, दुर्नीती, वाईट नीती माणसाला वाईटाकडे नेते. आणि हे आपण रावण, कंस, दुर्योधन या वेगवेगळ्या माणसांच्याकडून हे बघितलेलं आहे, पुराणापासून हे पाहत आलेलं आहोत. आणि म्हणून हरी नाम, देवाचं नाव, आपलं सर्वांचं आरोग्य, सर्वांना चांगली बुद्धी, सर्वांचं कल्याण, आपल्या देशाचं कल्याण, सर्वांचं कल्याण, इष्टांचं कल्याण जर मागितलं तर नक्कीच आपलं कल्याण जे आपण मागू तेच आपल्याला मिळतंय. आपण इतराचं भलं मागितलं तर आपलंही भलं होतं. 100% आपल्या सर्वांचं खूप खूप छान चांगली प्रगती होणार. प्रत्येकाचं आयुष्य सुजलम सुफलम होईल. तसंच आपल्या देशाचंही होईल. आणि देशाचं, गावचं आपलं होता होता विश्व शांती जगामध्ये निर्माण व्हायला मदत होऊ शकेल. राम कृष्ण हरी. विठ्ठल 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 विठ्ठल.